नमस्कार. 21 डिसेंबर 2025 हा पाचोरा शहरातील इतिहासाचा दिवस ठरणार होता आणि तो आज ठरलेला आहे. आपल्या पाचोरा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेला पती पत्नीच्या माध्यमातून शिवसेनेने प्रभाग क्रमांक 7 मध्ये या ठिकाणी उमेदवारी दिली होती आणि ते पत्रकार आहेत प्रवीण ब्राह्मणे, त्यांच्या अर्धांगिनी देखील उमेदवार होत्या. या दोन्ही पती पत्नींचा विजय झालेला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळाला होता. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. अहो, काय सांगाल, काय आनंद आहे? नाही, खरोखर खूप आनंद आहे. हा खरं म्हणजे जनतेचा विजय आहे. एक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही लढाई झाली होती आणि या लढाईमध्ये सर्वसामान्य शिवसैनिक, आमचे सर्व सहकारी मित्र परिवार, आप्पासाहेबांचा आशीर्वाद या सर्वांच्या एकत्रित बळामुळे आज आम्ही हा विजय संपादन करू शकलो आणि पाचोरा शहरामध्ये एक नवीन इतिहास निर्माण करू शकलो. निश्चितपणे आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनात शिवसेना याच्या पुढच्या काळात सुद्धा आपली जनसेवेची परंपरा कायम राखेल. धन्यवाद. पराभव झाला होता, हार के बाद जीत होती. तसं नक्कीच आहे, हार के बाद जीत नक्कीच होते. आणि मेहनत इतक्या दिवसांची, कार्यकर्त्यांना, मतदारांना काय आभार मानू? त्यांचे मी मनापासून आभार करेल, कारण त्यांनी रात्रंदिवस खूप मेहनत केली आणि खूप विश्वास दाखवला आमच्यावर. प्रत्येक वार्डाच्या बाईने पण आणि माणसांनी पण खूप म्हणजे मदत खूप केली आम्हाला. त्यामुळे आता आम्ही कायम त्यांची म्हणजे सेवा करायला सतर्क राहू. आतापर्यंत 16 नगरसेवकांचा निकाल लागलेला आहे. यापैकी 15 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आलेले आहेत आणि एका ठिकाणी भारतीय जनता पार्टीला यश आलेलं आहे. काही मिनिटांमध्ये, काही तासांमध्ये हा निकाल सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. आपण नक्कीच पुढच्या वेळी भेटणार. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलाच राहुल माझं.